परत माझ्यावर खोटे आरोप करताय? अहो तुम्हाला घरातली कामं करायची नाहीत म्हणून तुम्ही घर तोडायला निघालाय आणि विनाकारण सगळं खापर माझ्यावर फोडताय. तर विनाकारण म्हणे तू काय वायस कमी रक्त आठवती का माझं? कशी वागतीस माझ्याशी? आता तरी चांगलंच वागते, पण तुम्ही किती कालवा केला, किती गोंधळ घातला तरी मी काय हे घर सोडून जाणार नाही. आणि मी असेपर्यंत तरी हे आपलं घर तुटू देणार नाही. अहो घर जोडून ठेवायला किती कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला माहितीये? तुम्ही कधी जोडून ठेवायचा प्रयत्न केलाय? नाही ना? पण आप्पांनी, नरवाजींनी, पुला आत्यांनी इतकी वर्ष हे घर बांधून ठेवलंय आणि तुम्हाला फक्त घरातली कामं करायची नाहीत म्हणून तुम्ही हे घर तोडायला निघालाय. इतका इतका हलका विचार करताय आत्या तुम्ही. तुम्ही काही करा पण मी हे माझं घर तुटू देणार नाही. रंजे, अगं जे तू बोलायला पाहिजे होतं ते माझी सून बोलतीय. ए रंजे, घर तुटलं, वाटण्या झाल्या तर गाव माझ्या तोंडात शेण घालल. आणि तुम्हाला या घरात राहायचं नसेल, तुम्हाला लईच त्रास होत असेल तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या माहेरी. आडलंय माझं थिएटर, माझं घर आहे. मी इथून कुठं बी जाणार नाही. फुला आत्या, तुम्ही नका काळजी करू. मी आपलं घर नाही तुटू देणार. या आर्या प्रकरणात जास्त वेळ वाया घालून उपयोग नाही. लवकरात लवकर काय तो सोक्ष लावला पाहिजे. त्या लालीचा संशय वाढत चाललाय. तिने जामकरला जाऊन काय ते खरं सांगितलं तर तो जामकर माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी मला आर्याच्या पैशांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. गोपाळजी, गोपाळजी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला खरंच खूप टेन्शन आलंय गोपाळजी. थांबा थांबा थांबा, तुम्ही शांत व्हा. बसा बरं, बसा. हे पाणी या. हा, आता सांगा. लईच टेन्शन आलंय का आर्याताईंचं? तुम्ही नका एवढी काळजी करू. झोपा. होय, मी काय म्हणते, मी काय म्हणते, नक्की काय झालं होतं आर्याताईंना? अहो सांगितलं की मगाशीच. आर्य मॅडम दुकानामध्ये आलो त्या माप द्यायला. तर माप घेताना मला जाणवलं की त्यांना ताप आलाय. मग ती मला काय बघवलंच नाही. मी काय केलं, ड्रॉवर मधनं गोळ्या काढल्या, इमर्जन्सीला ठेवल्यात. मी दिलं त्यांना. त्यांनी गोळी घेतली तर चक्कर झाली त्यांना एकदम. बापरे, आर्याताईंना लईच नाजूक आहेत. त्या दिवशी पण आपल्या घरी चक्कर येऊन पडल्या. तरी बरं तुम्ही त्यांना आपल्या दुकानात बसवून घेतलं, तुमच्याकडची गोळी खायला दिली, नाहीतर अजून तब्येत बिघडली असती त्यांची. दुसरं कुणी नव्हतं का आसपास? दुकानात कोण असणार, मी एकटाच होतो. नशीब मी होतो म्हणून तरी. त्यांनी काळजी घेतली पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष देत नाहीत का स्वतःकडे त्या? मला काय माहिती, आता मी काही दिवस रात्र मागं मागं फिरतोय त्यांच्या. पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे, जीवाला जपलं पाहिजे. एवढा व्यवसाय वाढून ठेवलाय, तुपाचा बिझनेस वगैरे. आपल्याला काय करायचंय, जाऊ दे ना, कशाला लोड घ्यायचा आहे. मी आलो फ्रेश होऊन. नाही झाला. फुला आत्यांना दुसरी पण कामं असतात. फुला आत्या, भाजी निवडायला या. मी काय म्हणते रंजना आत्या, आजचा चहा तुम्ही करा. आता काय बाई, ऑर्डरच दिली आहे सुन ना, नाही कसं म्हणायचं नाही का, करते. लाले,
अगं कालच्या जेवणानं तुझी काही कॉड मोडली नाही भाई ग, आणि त्यात हिच्या हातचा चहा दिला ना तर समधी माझ्यावर भडकत्याल. कळतंय का तुला? रंजना आत्या लय चांगला चहा करतात, हाय का नाही रंजना आत्या? आता पिऊन बघा तुम्हीच आणि सांगा. करते. करा करा. आण. हा घ्या घ्या. हा आणते ग. काय चहा आहे का गडोळ पाणी आहे? हा ऋतिक बी ढुंगण धुवायला वापरणार नाही असला चहा दिलाय. आयो एवढा घाण आहे व्हायच्या. मग असू द्या, मी नाही पित. आय आम्हा सगळ्यांना दूधच दे. अहो थांबा, चहा आणते. अहो नाही नको, जरा गडबड आहे. अहो मी केलाय, रंजना आत्यांच्या हातचा नाहीये, आधीच बनवून ठेवला आता. थांबा. अहो कसं झालाय चहा? मस्त झालाय. आर्याताईंना बरं वाटत असेल का आता? मी जाऊन बघून येते आज त्यांना. त्यांच्याकडे एकदा बघावंच लागेल. सारखी सारखी चक्कर काय येते त्यांना हे बघावं लागेल.